कोळसा येथील खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित शंकरपटाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील श्री खंडोबा यात्रेला सुरुवात झालेली असून श्री खंडोबा यात्रेची गेली अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे। यात्रेनिमित्त सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम तसेच शंकरपट कुस्ती मैदानी खेळ घेतले जातात आणि यासाठी विद्याशक्ती प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ घराणं हे श्री खंडोबा यात्रेसाठी पुढाकार घेऊन यात्रेत विशेष आयोजन केले जाते। तर दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी श्री खंडोबा यात्रा कमिटी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले जातात। तर आज श्री खंडोबा यात्रा निमित्त दिनांक 12 आणि 13 जानेवारी 2 दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना नेते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, संजय भैया देशमुख, अप्पासाहेब देशमुख, माजी सेनगाव पंचायत समिती सभापती गजानन पोहकर पाटील, सुनील अवचार, रंगनाथ पाटील, कोळसा येथील सरपंच निखिल देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन शंकरपट ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। त्यानंतर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, भास्करराव बेगाळ यांच्या हस्ते शंकरपटाचे उद्घाटन करून शंकरपटाला सुरुवात करण्यात आली। यावेळी शंकरपट पाहण्यासाठी शंकरपट शौकीनांनी एकच गर्दी केली होती आणि यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज शंकरपटाचे उद्घाटन पार पडले। तर यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगलसुद्धा राहणार आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। माझे 4 बैल, त्यांचे 4 बैल आणि एकदा पट्टी फाडली, एकदा बैल सोडले की सगळं आम्ही टेम्पोत टाकत होतो, आमचा नंबर काढल्याच जात नाही। त्यानंतर असं घडलं परभणीला की सगळ्या लोकांना तिथं परभणीला 2 पॉईंटनं बैल फेकले। बैल सेकंड पॉईंटमध्ये त्याचमध्ये दुसरा नंबर येतो किंवा अर्ध्या सेकंदाच्या पॉईंट इथं 2 पॉईंटने फेकल्यानंतर सर्व त्या ठिकाणी बैलाचे मालक त्या ठिकाणी जमा झाले आणि म्हणजे हेच बैल कसे येतात, इथं घडीपाशी आम्हाला उभं राहायचं। मी सुद्धा त्या ठिकाणी होतो। घडीवाल्याला सांगितलं, डोंगरगावकरांना सांगितलं, आपण पहिल्या पुन्हा इथं बैलजोडी सोडायची। सगळे शंकरपटातले बैलाचे मालक त्या ठिकाणी घडीपाशी आणले। त्या ठिकाणी बैल भिंग त्यानं आतुरट काटा आहे का नाही ते दाखवलं। मग ते आमच्या धुळकड्याला सांगितलं की पहिल्यापेक्षा आता आपल्याला अर्ध्या पॉईंट तरी बैल फेकल्या गेले पाहिजे आणि धुळकड्यानं सुद्धा कमाल केली। 2.5 पॉईंटने बाकी बैल जास्त फेकल्या गेले, पहिल्यापेक्षा चांगली जोडी त्या ठिकाणी आली। आता मला वाटतं या पोळ्यामध्ये माझ्या गावामध्ये किती जोड्या होत्या आपल्या गावात? सगळे मिळून पोळ्यामध्ये 150 सुद्धा जोड्या, अख्ख्या गोडेगावात 75 इकडं 75 तिकडं मला घरचं आणि त्याच्यामुळे बिमाऱ्या वाढायला लागल्या। सगळं भेसळीचं दूध या ठिकाणी आपण घेतो। पहिल्यांदा दूध दुभत्याचं भेटायचं हे होते। आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्र होतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून ते गायी त्या ठिकाणी ठेवतात। आपण सुद्धा आता गायी ठेवून दुधाचा जोडधंदा सुद्धा आपण जर वाढवला तर निश्चितपणे बैलाची संख्या सुद्धा वाढेल आणि शंकरपटाला पुन्हा एकदा चांगले दिवस या ठिकाणी येतील। शासनाने सुद्धा मधल्या काळामध्ये स्टे होता, शासनाने सुद्धा आता स्टे या कोर्टातून त्या ठिकाणी उठलेला आहे। शासनाने बरेच प्रयत्न केले स्टे उठवण्याचे, स्टे उठला, पुन्हा शंकरपट त्या ठिकाणी सुरू झाले। आपल्याकडे देणगी असते, तिकडे बैलगाडा शर्यत असते आणि हे आपल्याला या ठिकाणी पुन्हा या दूध दुभत्याकडे जरी वाढायचं असेल तरी शंकरपटाची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शोक त्या ठिकाणी बाळगले लागतील, जेणेकरून बैलाची संख्या वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी सुद्धा गायी घेण्याचं काम या ठिकाणी करावं। मला ते मीटिंगमध्ये मीटिंग घ्यायची निश्चितपणे माझी सुद्धा तीच इच्छा आहे। पण जेव्हा या ठिकाणी मी आमदार होतो तेव्हा मला ते वाद जास्त वाढलेले होते कोळसा आणि साखरगावचे आणि त्यामुळं या भागामध्ये जत्रेवर विशेष लक्ष त्या ठिकाणी आपल्याला देता आलं नाही त्या दोघांच्या वादामध्ये।
तरी आमदार फंडातून एक बिल्डिंग या ठिकाणी दिली होती. दरवर्षी मला वाटते की ज्याप्रमाणे खंडोबा मालेगावची यात्रा भरते त्याप्रमाणे आपली सुद्धा ती यात्रा झाल्यावर आपण जर खरंच सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर तिथली यात्रा संपल्यावर घोड्याची दुसरी यात्रा कारण तिथून जे जातात तर आपलीच यात्रा सुरू होईल. कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव कोळसा इथं शंकरपटाच्या कार्यक्रमाला उपस्थित या विधानसभेचे माजी आमदार भाऊरावजी पाटील, शिवसेना नेते आमचे नाईक काका, तालुका प्रमुख अमोलजी खिल्लारे, अशोक जिंगळे, निखिल भाऊ देशमुख व सर्व गावकरी मंडळी, मी तुम्हाला दोनच शब्द सांगतो. शंकरपट हे महाराष्ट्रात बंद झालं, पण आपले माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे याच्या नेतृत्वाखाली शंकरपट हे जेव्हा ते सीएम झाले तेव्हापासून महाराष्ट्रात चालू झालेलं आहे. इतक्या आधी शंकरपट बंद झालेलं होतं. सगळ्यात महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणल्या तरी जमेल, सांगली इथे आपले माजी महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील यांनी आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच घेतलं होतं. एकाने शिंदे साहेबांना सुरुवात केली, आता सगळ्या महाराष्ट्रात शंकरपटा गावोगावी यात्रेनिमित्त म्हणा कोणत्या कार्यक्रमानिमित्त चालू झालेले. तरी सर्व कोळशीवासियांना खंडोबा यात्रेत आल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय जय महाराज. देता येईल आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन सर्व पक्षाचे लोक सोबत घेऊन या यात्रेला मोठं कसं करता येईल त्याचे आमचे प्रयत्न आहे आणि त्या निमित्तानं सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभतं आणि भविष्य काळासाठी यात्रेला एक यात्रेमुळं आमच्या गावाचं नाव आहे हे महाराष्ट्रभर यात्रेमुळं नाव असल्यामुळं एक नाव टिकवण्यासाठी या गावाचं नाव टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ज्या वेळेस या यात्रेमध्ये कार्यक्रम दरवर्षी होतात त्याप्रमाणे भाऊ पाटील आमदार असताना त्यापूर्वी त्याच्यानंतरही प्रत्येक वर्षी त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली व यात्रेला मोठं करण्यासाठी त्यांनी त्यांचे तन मन धनातून यात्रेत त्यांचा सहभाग असतो. त्याप्रमाणे इतर लोकांनाही समाजाचे असो इतर समाजाचे असो सर्वांना आम्ही सर्व पक्षाचे सर्वांना आमंत्रण देण्याचा प्रयत्न करतो व या यात्रेला मोठं करायचं आहे आणि मोठं करत असताना कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास न देता कोणाकडून कुठलाही पैसा वसूल न करता आमची सुरक्षा करते आणि ज्या काही सुविधा या ठिकाणी नव्हत्या त्या सुविधा इथून पुढेही या यात्रेसाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि निश्चित या यात्रेला एक पूर्वीसारखे दिवस येतील अशी मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा बाळगतो व दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.